सरकार वारंवार पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे असं सांगत असलं तरी काही ठिकाणी नागरिकांकडून नुसताच गोंधळ व गलका करण्यात येत आहे। पूर्वी गॅस नंबर लावल्यानंतर 2-3 दिवसानंतर गॅस सिलेंडर घरपोच भेटायचा, पण इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात मुबलक प्रमाणात पेट्रोलियम पदार्थ शिल्लक आहे असं सांगत असतानाही सत्तेसाठी आणि देशात अराजकता माजावा या उद्देशाने काहींनी नाहक अफवा पसरवून नागरिकांना संभ्रमित करून गरज नसतानाही गॅस नोंदी कराव्यास लावून नियमित होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आता गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी गॅस एजन्सीपर्यंत जावे लागत आहे। शुक्रवारी दुपारी प्रगती चौक परिसरात एका गॅस एजन्सी चालकाच्या ट्रॉलीमध्ये गॅस सिलेंडर क्षमतेपेक्षा गॅस सिलेंडर घेणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी दिसली। सर्वांनाच गॅस सिलेंडर मिळेल अशी खात्री असतानाही नाहक गोंधळ निर्माण करून वितरण व्यवस्थेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला। एकंदरीत गॅस सिलेंडरचा तुटवडा नसताना कृत्रिम पद्धतीने गॅस तुटवडा असल्याचा भासवण्याचा आणि नागरिकांना भयभीत करण्याचा प्रयत्न होत आहे का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे।